निकुंभे कैलासवासी शहानाभाऊ पाटील खून प्रकरणी दशरथ ठाकरे भील यासह कुटुंबियांना जिल्हा बंदी करा, अटक करून कारवाई करा. ग्रामस्थांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन. धुळे तालुक्यातील निकुंभे येथील श्री कैलासवासी शहानाभाऊ शंभू पाटील हे त्यांचे मित्र बंशीलाल यादव पाटील यांनी श्री शहानाभाऊ पाटील यांना गुरांच्या खड्यात खाजगी कामानिमित्त बोलवले. या ठिकाणी जात असताना गावातील काही गावगुंड श्री दशरथ किशन भील ठाकरे यांनी अमरधान रस्त्यावर शहानाभाऊ पाटील हे बेसावध असताना त्यांच्या डोक्यात लोखंडी पहारीने प्राणघातक हल्ला केला आणि या हल्ल्यात शहानाभाऊ पाटील हे गंभीर जखमी झाले. त्यांना सिद्धेश्वर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. दिनांक 9 जून 2026 रोजी सकाळी 8 वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या संदर्भात सोनगीर पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला, परंतु अद्यापही मारेकरी श्री दशरथ किशन भील ठाकरे याला अटक झाली नसून कोणत्याही शिक्षा झालेली नाही. किशन भगवान भील ठाकरे, श्री दशरथ किशन भील ठाकरे व त्यांचे या कुटुंबियांपासून गावाला व इतर नागरिकांना जीवित धोका असून संबंधित कुटुंब हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून त्यांना लवकरात लवकर अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी या आशयाचे निवेदन पोलीस अधीक्षकांना देण्यात आले. यावेळी सरपंच दादाभाई पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार, माझं नाव दिनेश रमण वाघ, राहणार निकुंभे, तालुका जिल्हा धुळे. आज आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे आदरणीय SP साहेब यांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. कारण आमच्या गावामध्ये दिनांक 8/6/2026 रोजी आमच्या गावातील ग्रामस्थ शहानाभाऊ शंभू पाटील हे आपल्या मित्राच्या वाड्यावर गेले असता रस्त्याने जात असताना अमरधामजवळ त्यांच्यावर बेसावधपणे एका इसमाने म्हणजे आरोपी दशरथ किसन ठाकरे याने बेसावधपणे त्यांच्यावर मागून लोखंडी रॉडने जोरात वार केले. त्याच्याने ते जमिनीवर पडले आणि बेशुद्ध अवस्थेत झाले. त्याच्यानंतर आम्ही त्यांना उचलून सिद्धेश्वर हॉस्पिटलला आणलं आणि त्यांच्यावर उपचार सुरू झाले. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 9/6/2026 रोजी त्यांचा उपचारादरम्यान सकाळी 8 वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. तर जो दशरथ किशन ठाकरे आहे हा म्हणजे गुन्हेगारी वृत्तीचा माणूस आहे, एक मुलगा आहे आणि त्याचा पूर्ण परिवार देखील गुन्हेगारी बॅकग्राऊंड आहे पूर्ण परिवाराचा. आज माझं वय 40 वर्ष आहे. आम्ही गावामध्ये राहतो आहोत. आमच्यासोबत आमच्या गावातील ज्येष्ठ मंडळी आहे, यांना देखील तो इतिहास ज्ञात आहे की हा जो परिवार आहे, दशरथचा जो परिवार आहे, त्यांचे काका चुलते, त्यांचे आजी आजोबा, जे काही घरातील सगळं परिवार असेल 50-50 लोकांचा परिवार, यांचा गेल्या 30-35 वर्षापासून आम्ही गावात दहशत बघतो आहोत. यांची एवढी दहशत आहे की गावातील सर्व शेतकऱ्यांचे, सर्व आमचं गाव बागायत आहे, बागायत शेतकऱ्यांच्या शेतातील मोटारी चोरणं, शेती उपयोगी वस्तू चोरणं, फळबागांचे नुकसान करणं आणि जर काही ज्याचं नुकसान झालेलं आहे तो जर सांगायला गेला तर त्याच्यावर कुठेतरी ॲट्रॉसिटीसारखे प्रकार घडवणं, त्याच्यावर काहीतरी चुकीचे आरोप लावणं, या गोष्टी केलेल्या आहेत. आणि एकत्रित जर त्यांचा पूर्ण मागचा 20-25 वर्षाचा क्रिमिनल बॅकग्राऊंड जर बघितला तर हे पूर्ण कुटुंब क्रिमिनल आहे. तर आम्ही निवेदन देण्याचा मूळ उद्देश हाच आहे की जे शहानाभाऊच्या परिवारावर आज दुःख आलेलं आहे तर शहानाभाऊला न्याय देण्यात यावा आणि संबंधिताला फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी आम्ही SP साहेबांकडे आलेलो आहोत. आणि आमची दुसरी मागणी अशी आहे की ह्या कुटुंबाला जिल्ह्याच्या हद्दपार करण्यात यावं, याच्यासाठी आम्ही साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. अदरवाईज जर ह्या गोष्टी झाल्या नाही तर ह्या गावाची शांतता आणि सुव्यवस्थेला खूप मोठा धोका होईल, असं आम्ही जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी खास करून या ठिकाणी आलेलो आहोत.